प्रत्येकाने वेगवेगळी सजावट केलेली होती. इतकं सुंदर दिसत होते सगळेच बैल आणि पाहतानाही खूप छान आनंद वाटत होता. यात लहान मोठे वेगवेगळ्या कलर्सचे वेगवेगळ्या आकारांचे बैल पाहायला खूप मजा आली. नमस्कार, मी भाग्यश्री सोबत आज एक वेगळा सण आपण एन्जॉय करणार आहोत. आज बैलपोळा आहे. त्याच्यामध्ये आज आम्ही म्हणजे विहामांडवा या गावात पोळा कसा साजरा केला जातो त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ काढलेला आहे. गावामध्ये छोटी मोठी सगळे माणसं आज ह्या बैलाच्या पोळ्यासाठी आणि त्यांच्या दिसण्याला एक सॅल्यूट करण्यासाठी किंवा वर्षभर केलेल्या कामाची त्यांना पोचपावती देण्यासाठी म्हणून सगळे दारातही थांबले होते. प्रत्येक शेतकरी आपल्या बैलांना घेऊन खूप वेगवेगळ्या पद्धतीची सजावट करून त्यांना मिरवणुकीत आणलेलं होतं आणि बैलांनी खूप छान साथ दिली. काही स्लो पळत होते, काही फास्ट होते, काही छोटे होते, काही मोठे होते, पण प्रत्येकाने ह्या शर्यतीमध्ये भाग घेऊन आजच्या पोळ्याच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट खूप छान पद्धतीने केलेला होता. हे बघू शकता किती फास्ट आलाय हा. ह्याला खिल्लार बैल असं म्हणतात आणि खूपच सुंदर स्पीड पण आहे. पण त्यांची त्या लोकांनी कंट्रोल करण्याची त्यांची कमालच आहे की एवढ्या म्हणजे फास्ट पळणाऱ्या प्राण्यांना ते रेग्युलरली हँडल करतात. कृष्णाही थांबलेला होता मिरवणूक पाहण्यासाठी बैलांची. तो पण खूप एन्जॉय करत होता ॲक्च्युली. आणि कंटिन्युअसली 2 तास बैलांची मिरवणूक चाललेली होती. यातून शॉर्ट करून मी छोटासा व्हिडिओ केलेला आहे. बघू शकतात किती वेगवेगळ्या प्रकारचे बैल आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळी डिझाईन केली प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार. आपल्या बैलांचे नावं लिहिलेत, आपल्या चौकाचं नाव लिहिलंय. बघू शकता छोट्या छोट्या मुलांनी पण याच्यामध्ये भाग घेतला होता आणि अगदी छोटे छोटे वासरू वगैरे सुद्धा आणलेले होते मिरवणुकीमध्ये. ते पाहू शकता. खूपच ही गाय आहे. ॲक्च्युली आज मारायचं नसतं, पण जर चाललंच नाही तर मग त्यांना थोडंसं हे करावंच लागतं. सुंदर जोडी आलेली आहे. समोर खिल्लार जोडी आहे. मोरपिसाचं त्यांनी छान डेकोरेशन केलेलं आहे. त्यांच्या शिंगांना गळ्यात माळा वगैरे पण घातलेल्या आहेत. पाहू शकता किती सुंदर पळतायत ते. इथून समोरून पण एक जोडी आलेली आहे. सोन्या मोत्या असे काही ना काही नाव असतील त्यांचे, पण त्यांचे मालक घेऊन छानशी प्राऊडली त्यांना फिरवतायत की मिरवणुकीला आणलेलं आहे. त्यांना आज छान पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे दिला जातो किंवा पुरणपोळी खाऊ घातली जाते. आणि आजचं मोटिवेशन घेऊन हे बळीराजा जे आहेत ते पूर्ण वर्षभर काम करण्यासाठी तयार होतात. बघू शकता हे खूप सुंदर झूल घालून आलेला आहे हा. अतिशय वेगळ्या पद्धतीनं म्हणजे सगळीकडेच असं असतो, पण विहामांडवातलं पहिलाच पोळा असेल की मी हा शूट केलेला आहे किंवा पाहिलेला आहे. सुंदर लोकांनी सजावट केलेली आहे आणि आपले बैल खूप प्रेमाने ते मिरवणुकीसाठी घेऊन आलेले आहेत. आपल्या चौकाचं नाव लिहिलेलं आहे त्याच्यावरती. आणि आजची खासियत म्हणजे आज आमच्या बैल पोळ्याच्या मिरवणुकीमध्ये घोडा सुद्धा आला होता. येईलच तुम्हाला पुढे दाखवेलच मी. आज बैलाच्या मिरवणुकीमध्ये घोडा सुद्धा सामील झालेला होता. त्यालाही मोह आवडला नाही की आपणही मिरवणूक घेऊन त्याचा पळतोय. काहींना जबरदस्ती आणायला लागते तर काही खूप फास्ट पळतात. आणि गावामध्ये छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत हे बघा हा आपला घोडा कसा आलेला आहे मिरवणुकीमध्ये. सगळे हसायला लागले बैलाच्या मिरवणुकीत घोडा आलाय म्हणून. पण किती सुंदर आहे तो घोडा. खूप सुंदर होता. आम्ही त्याला शेवटपर्यंत पाहत होतो. सुंदर असा घोडाही आला होता. हे बघा इथलच्या मुलांना सवय असल्यामुळं ते घाबरतही नाहीत. असं बैलांचं एकदम समोर जरी बैल आले तरी ते घाबरत नाही. पण
शहरामधल्या लोकांना सवय नसते, तर ते एकदम जर बैल असं एवढे पळत आले तर ते नक्की